आणि महानगरपालिका निवडणुका येतील सरकारच्या मनात आलं असलं, त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्याच्यामुळे ते आता या 14 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निर्णय घेतलाय. त्या संदर्भात पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घ्यावं यासाठी आज दिवसभर आमच्या बैठका आहेत. आणि आम्ही हा जो निकाल आहे विधानसभेचा, त्या निकालावर चिंतन आणि मनन करण्यापेक्षा पुढे जायला पाहिजे. वर्षानुवर्ष आम्ही निवडणुका लढतोय, पण अशा प्रकारच्या निवडणुका 10 वर्षामध्ये ज्या आम्ही पाहतोय, ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जात आहेत, हे गेल्या 70 वर्षात आम्ही कधी पाहिलं नव्हतं. तरीही महाराष्ट्रात असेल, देशात असेल, लाखोच्या संख्येने आम्हाला मतदान झालेलं. ज्याने आम्हाला मतदान केलं पण ते मतदान आम्हाला मिळालेलं नाही असं सुद्धा लोकांचा शंका आहे. आम्ही तुम्हालाच मतदान केलं आणि म्हणून मग त्या मार्कळवाडी सारख्या ठिकाणी, अनेक ठिकाणी लोकांनी पुन्हा मतदान घ्या अशा प्रकारच्या मागण्या केल्या. या लोकांच्या संतप्त भावना आहेत, त्याचा आम्ही आदर करतो, स्वीकार करतो. आणि आमचं कुठल्या शेवटी राजकीय पक्ष आहेत, संघटना आहे, कार्यकर्ते आहेत, त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ. पण जसं तुम्ही आता महापालिका निवडणुकीचा उल्लेख केला, स्वबळाची तयारी असणार आहे का पुणे, पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका? महाविकास आघाडी ही अद्याप आहे ना, ह्या ज्या चर्चा सध्या सुरू आहेत स्वबळावर लढण्याच्या, त्या आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये होतो तेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्था लढताना स्वबळावर लढाव्यात किंवा जिल्हा परिषदा स्वबळावर लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी आणि भूमिका कायम असते. कारण खाली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते, लोकसभेला कमी असते, विधानसभेला परत वाढते, मग खाली परत वाढत जाते. लोकसभेला आमच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये फार खेचाताणी नव्हती, ती विधानसभेला तुम्हाला दिसली असेल. काही जागा ज्या आम्हाला वाटत होतं आम्हाला मिळायला पाहिजे, ज्या आम्ही अधिक चांगल्या प्रकारे लढून जिंकू शकलो असतो, त्या आम्हाला मिळाल्या नाही. राष्ट्रवादीला मिळाल्या नसतील, काँग्रेसची अपेक्षा असेल, पण आम्ही खेड आळंदीची जागा शेवटच्या क्षणी आम्हाला मिळाली आणि आम्ही ती जिंकलो. म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना पूर्ण खात्री होती की जुन्नरची जागा जर आम्ही लढलो असतो तर आम्ही 100% जिंकलो असतो. जुन्नरची जागा, अशा अनेक जागांवरती शिवसेनेचं पहिल्यापासून एक ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असेल की अमुक अमुक जागा आमच्या वाट्याला आली असेल तर आम्ही जिंकलो असतो. पण आता निवडणुकीत जेव्हा आघाडी असते 2 किंवा 3 पक्षाची, तेव्हा हे असं होत असतं. आणि आपल्या देशामध्ये ज्याच्या हातामध्ये ईव्हीएम त्याची लोकशाही असं समीकरण झालेलं आहे. पण ठीक आहे, यातून मार्ग निघेल, पुढे जाऊ. तुम्ही तर पुण्याच्या जागांचं उदाहरण दिलं, महत्वाचं असेल की पुण्यात साधारण तुमचं निगोसिएशन शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत होतं, त्या आराखडे बसलेले तर त्यामुळे गणित बसले जागा कमी नाही, आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. पण आम्हाला खेड आळंदीची जागा शेवटच्या दिवशी मिळाली आणि आम्ही ती जिंकलो हे सांगतो. हडपसरची मिळाली असती, जिंकली असती. आमच्या कार्यकर्त्यांना तशी खात्री होती. हडपसरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी फार चांगल्या प्रकारे लढले आणि फार थोड्या मताने त्यांचा पराभव होता, हे पण सांगतो तुम्हाला. आम्ही कुठे कमी पडलोय का किंवा कुठे काय घातपात झालाय का यासाठी आम्ही तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असते. याचा अर्थ कुठेतरी जागा वाटपाचा सुद्धा नाही, आता कुठेतरी याचा परिणाम झाला. आता निकाल लागलेले, आता निकाल लागलाय हा बघा. आम्ही या तिघांनी मिळूनच लोकसभा एकत्र लढलो, तिघांनी मिळून लोकसभेला चांगला निकाल दिला, हे सुद्धा तुम्हाला मान्य केलं पाहिजे. विधानसभेला महाराष्ट्रामध्ये सत्ता येईलच अशा प्रकारचं वातावरण होतं आणि तिन्ही पक्षाला तसा आत्मविश्वास होता. पण आता आम्ही
महाराष्ट्रात सध्या जे काय चित्र सुरू आहे नवीन सरकार आल्यापासून आपण पाहत आहे काय चाललं. आता शरद पवार साहेब पुण्यामध्ये होते, ते आता बीड आणि परभणीला निघालेले आहेत. अनेक राजकीय नेते आता बीड परभणीला जात आहेत. आमचे लोक जाऊन आले. या राज्यात काय चाललंय? सरकार स्थापन झालं तर मंत्रिमंडळ तयार होत नव्हतं. मंत्रिमंडळाने शपथ घेतली तर खातेवाटप जाहीर होत नाही. अहो, 5वी बहुमत तुमच्याकडे आहे, तुम्हाला कोण अडवत आहे? 250 आमदारांचं बहुमत ज्या आघाडीकडे किंवा ज्या पक्षाकडे आहे त्यात स्वतः भारतीय जनता पक्षाकडे जवळजवळ 125 जागा, 132च्या वर जागा, 40 जागा आहे. तरी तुम्हाला आता खाते वाटप करता येत नाही. हे राज्य कसं चालेल? या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था, ठिकठिकाणी खून, हत्या, दरोडे, बलात्कार होत आहेत. आणि सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भाषणं आहे का तुम्ही? 14 कोटी जनतेचे आभार मानले. तुम्हाला 14 कोटी जनतेने निवडले नाहीये. तुम्ही जरा बसा शांतपणे. 14 कोटी जनतेचे आम्ही आभार मानतो, आम्हाला सरकार दिल्याबद्दल. बरं का? तसं नाहीये. पण साहेब, महापालिका निवडणुकीमध्ये तरी कार्यकर्त्यांचं ऐकणार का? स्वभाव आम्ही नक्की ऐकू. बघा की आता मुंबई महानगरपालिका हा एक फार कळीचा मुद्दा. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना हा एक महत्वाचा ठरलेला आहे. आणि आम्ही 10 जागा जिंकल्या. तरी या एवढा कठीण परिस्थितीत आम्ही 10 जागा जिंकल्या. आमच्या 4 जागा फार कमी मताने. मुंबई महानगरपालिकेवरती आम्हाला काही करून सत्ता मिळवावीच लागेल, नाहीतर मुंबई वेगळी होईल. आपण पाहत्या मराठी माणसावर ज्या प्रकारे हल्ले सुरू आहे. मुंबई सोबळाची तयारी सुरू झाली. एक महत्वाचं अशी काही बाकीच्या पालिकांपेक्षा बीएमसी ही ऑडमॅन आउट आहे. आणि यंदा तुम्हाला तिथे फक्त भाजप सोबत नाही, यावेळी तुम्हाला तिथे शिंदे सोबत सुद्धा लढावं लागणार आहे. अशा वेळी एक्झॅक्टली तुम्ही सोबळाचा नारा तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल. तुम्हाला आता मित्र पक्षांच्या सगळ्यामध्ये महत्व होईल. मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचाच आहे. शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचा आहे. आणि मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवाद ताकद. मुंबईमध्ये आमच्या वाट्याला आणखीन काही जागा आल्या असत्या तर आम्ही त्या जागा जिंकलो असतो. ते पण तुम्हाला मी सांगतो. पण तसं होऊ शकलं नाही. आता मुंबईमध्ये आम्हाला लढावंच लागेल. आणि आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची, नेत्यांची जी मानसिकता आहे, मी मुंबई पुरतं बोलतो. याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं होत नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा आम्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे लढलेलो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वतंत्रपणे लढलेलो आहोत. आता ह्याच्यातून आम्ही कसं काय मार्ग काढायचा पाहतो. आता पुणे असेल, पुण्यामध्ये असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, महाविकास आघाडी आहेच. पण मुंबईचं महत्व हे महाराष्ट्रात आणि देशाच्या नकाशावर फार वेगळं आहे. तिथे जर शिवसेनेची ताकद नसेल तर 100% आज मुंबईचं ओरबडणं सुरू आहे, उद्या तुकडा पडेल. असं म्हटलेलं नाही. तुम्ही म्हणता मी असं कोणती कमिटमेंट केलेली नाही. मी आमच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की मुंबई आपण स्वतंत्रपणे लढलो तर आपण चांगल्या प्रकारे निकाल देऊ शकतो, असं एक कार्यकर्त्यांची एक भावना असते. आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामधल्या 14 महानगरपालिकांच्या संदर्भात एकत्र बसून आम्हाला असेसमेंट घ्यावं लागेल. आम्ही नेहमीच कार्यकर्त्यांचा ऐकतो. पण महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा 3 पक्षांचे कार्यकर्त्यांच्या भावना असतात. आणि युती धर्म जो असतो, जो आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये असताना युती धर्म पाळला ना. आमच्या अनेक महत्वाच्या जागा भाजपने खेचल्या आणि त्या जागेवरती कायमस्वरूपी त्यांनी ताबा घेतला. म्हणजे आमच्या जागा असायच्या पण जागा वाटपामध्ये मागणी असायची आणि म्हणायचो हिंदुत्ववादी मत आहेत, विभागली जाऊ नयेत. त्या माध्यमातून आम्ही त्यांना भरपूर जागा दिल्या त्या काळामध्ये. आणि हे 3 पक्ष असल्यावर सुद्धा अशा
घटना घडत असतात चर्चा होत असते. देवेंद्र फडणवीस विरोधकांवरती सातत्याने आरोप करत आहेत की अर्बन नक्षल जे आहेत तर त्यांचा आणि विरोधकांचा संबंध आहे. ते अर्बन भारत जोडो यात्रेमध्ये देखील ज्या काही संघटना आहेत त्या अर्बन नक्षलांशी संबंधित आहेत. काठमांडू किंवा आणखी काही ठिकाणी अशा बैठका झाल्या होत्या. महाराष्ट्र सरकार काठमांडूचं कौतुक फार होतं भारतीय जनता पक्षाला आणि RSSला एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून. पण तुम्ही ते वाचवायला पाहिजे होतं ना. नेपाळशी आणि आपले एक भावनिक सांस्कृतिक धार्मिक संबंध असतील आणि तिथे आतापेक्षा चीनचा प्रभाव वाढला असेल किंवा पाकिस्तानचा प्रभाव वाढला असेल, त्याला जबाबदार गेल्या 10 वर्षातील मोदींची धोरण आहेत. नेपाळ सारखा देश तुम्हाला सांभाळता आला नसेल तरी तुमचं अपयश आहे. एक लक्षात घ्या. तिथे माओवाद्यांचा प्रभाव वाढला कारण चीनचा प्रभाव वाढला आणि भारत कमजोर पडला. विश्वगुरु काय करतात? आता तुमचा जो प्रश्न आहे की अर्बन नक्षलवाद हा भारत जोडो यात्रामध्ये होता, हे तुम्ही कोण ठरवणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असं कोणतं माप आहे की अनेक रिटायर्ड निवृत्त आर्मी अधिकारी त्या भारत जोडो यात्रेमध्ये चालले, अनेक कलाकार, अनेक सामाजिक कार्यकर्ते, तुषार गांधींसारखे नेते, काँग्रेसचे नेते, इतर त्यांच्या पक्षाचे नेते, अखिलेश यादव असतील, महाराष्ट्र, मी स्वतः राहुल गांधींबरोबर पठाणकोट पासून जम्मू काश्मीर पर्यंत 28 किलोमीटर चाललो. मी का अर्बन नक्षलवादी असेल का? आहे का? त्यांनी सांगावं. पुण्यातून अमोल पालेकर त्या यात्रेत सहभागी झाले होते ना. मग ते अर्बन नक्षलवादी आहेत का? काही बोलता तोंडाला येईल. हातात सत्ता आहे तुमच्या म्हणून तुम्ही काही बोलता. कुठे अर्बन नक्षलवाद असेल तर तुम्ही त्यांना परवाच गृहमंत्री म्हटल्यामुळे नक्षलवाद खतम करून टाकला म्हणून तुम्ही तुमच्या गृहमंत्र्यांना आव्हान देताय. एक प्रकारे आम्ही सगळे होतो भारत जोडो यात्रेमध्ये, भारत न्याय यात्रेमध्ये. समाजातला प्रत्येक घटक त्या यात्रेमध्ये सामील झाला होता. अनेक ठिकाणी त्यांच्या शिवसैनिकांनी स्वागत केलेलं. एक अर्बन नक्षलवादी आहेत. तुम्ही कोण आहात? तुमच्या अवतीभोवती कोण आहेत मग? मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.